नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरतीचे जे एक्झाम चालू आहे त्या दृष्टीने आपण वन लाइनर क्वेश्चन काढलेले आहेत चालू घडामोडीचे। हे वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला सरळ सेवा भरती तसेच पोलीस भरतीमध्ये आता जे पोलीस भरती येणार आहे त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कारागृह विभाग या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे लेटेस्ट क्वेश्चन आहेत। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, देशात सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, देशामध्ये विचारलेला आहे सायबर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र बघा कितव्या क्रमांकावर आहे? 5व्या क्रमांकावर आहे। प्रश्न क्रमांक 2, ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनोमध्ये दर्शनी मूल्यावर किती टक्के GST लावण्याचा निर्णय GST परिषदेने घेतलेला आहे? तर बघा, ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनोमध्ये दर्शनी मूल्यावर बघा किती 28% किती GST लावण्याचा निर्णय घेतलेला आहे कोणी? GST परिषदेने। प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या देशाच्या जोस पाउलिनो गोम्स यांचे नुकतेच निधन झाले? तर बघा, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। जगातील वृद्ध व्यक्ती कोण आहेत? जोस पाउलिनो गोम्स यांचं निधन आता झालेलं आहे। तर ते कुठं झालं आहे? ब्राझील या ठिकाणी झालं। कुठं? ब्राझील या ठिकाणी। त्या कशा होत्या? सर्वात जगातील वृद्ध व्यक्ती म्हणून त्या ओळखल्या जात होत्या। प्रश्न क्रमांक 4, जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोस पाउलिनो गोम्स यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे वयाच्या 127व्या वर्षी निधन झाले। कधी? 127व्या वर्षी निधन झाले। कुठं? ब्राझीलमध्ये त्यांचे निधन झाले। प्रश्न क्रमांक 5, भारताने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध सलग 13 एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने कोणत्या देशाविरुद्ध? वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध सलग 13 एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकण्याचा विक्रम केलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सलग किती मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे? तर 13 विक्रम। किती? 13 विक्रम जिंकण्याचा विक्रम केलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, पुरुषांचा आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा कोठे होणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुरुषांचा विचारलेला आहे इथं। आशियाई चॅम्पियन हॉकी करंडक स्पर्धा कोठे होणार आहे? तर चेन्नई या ठिकाणी। कुठं होणार आहे? चेन्नई। ऑप्शन काय आहे? चेन्नई या ठिकाणी होणार आहे। प्रश्न क्रमांक 8, जगात खर्चाच्या बाबतीत सर्वात स्वस्त देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक कितवा आहे? 3रा। प्रश्न क्रमांक 9, जगात खर्चाच्या बाबतीत सर्वाधिक स्वस्त देश कोणता आहे? अफगाणिस्तान सर्वात स्वस्त देश आहे। प्रश्न क्रमांक 10, चीनची राजधानी बीजिंग येथे गेल्या किती वर्षातील विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन थोडा शॉर्ट झाला आहे, म्हणजे इथं एडिटिंगच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम झाला आहे। प्रश्न क्रमांक 11, 2011 प्रश्न क्रमांक 11, चीनची राजधानी बीजिंग येथे गेल्या इथं बघा, चीनची राजधानी बीजिंग येथे गेल्या किती वर्षातील विक्रमी किती मिलीमीटर पाऊस पडलेला आहे? किती वर्षात पाऊस पडलेला आहे? तर इथं असा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। तर किती? 140 वर्षातील। प्रश्न क्रमांक 11, चीनची राजधानी बीजिंग येथे गेल्या 140 वर्षातील विक्रमी किती मिलीमीटर पाऊस झाला आहे? तर बघा 140 इथं काय विचारलेलं आहे? वर्ष विचारलेलं आहे 140, आणि इथं काय विचारलेलं आहे? किती मिलीमीटर पाऊस झालेला आहे? 744.8% एवढा पाऊस झालेला आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्य सरकारने व्हर्टिकल विद्यापीठ व्हर्टिकल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणत्या राज्याने? आपल्या महाराष्ट्र या राज्याने। प्रश्न क्रमांक 13, देशभरात किती रेल्वे स्टेशनवर CCTV कॅमेरे बसवल्याचे माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली आहे? तर बघा, रेल्वे स्टेशनवरती CCTV कॅमेरे किती बसवलेले आहेत? 866 एवढे CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। कुठं? रेल्वे स्टेशनवर। प्रश्न क्रमांक 14,
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल मे कालावधीत देशातून किती अब्ज डॉलर किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल ते मे या कालावधीत विचारलेलं आहे. तर किती? 2.43% स्मार्टफोनची निर्यात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली आहे? तर अमेरिका. कोणाला? अमेरिका या देशाला भारताने स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. वर्ष 2011-12 मध्ये महाराष्ट्र राज्यात किती हजार टन दूध उत्पादन झाले आहे? तर बघा 2011-12चा विचारलेला आहे. किती टन उत्पादन? 14.300 टन एवढे काय झालेले आहेत? दूध उत्पादन झालेले आहे. कोणत्या कालावधीमध्ये? 2011, 21 आणि 22 या कालावधीमध्ये. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्यात एकूण क्रियाशील दूध उत्पादन सहकारी संस्थांची संख्या किती आहे? तर बघा 11,219 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 18. देशातील एकूण किती विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा UGCने केली आहे? तर किती विद्यापीठ बोगस असल्याची घोषणा केलेली आहे? 20 विद्यापीठ बोगस आहेत अशी घोषणा कोणी केलेली आहे? UGCने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. UGCने घोषणा केलेल्या क्षेत्रातील बोगस 20 विद्यापीठामध्ये महाराष्ट्र राज्यातील कितव्या विद्यापीठाचा समावेश आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पहिल्या क्रमांकाचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकाचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 20. UGCने घोषणा केलेल्या देशातील बोगस विद्यापीठात महाराष्ट्र राज्यातील समावेश असलेले राजा अरेबिक विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यात आहे? राजा अरेबिक विद्यापीठ कुठल्या? नागपूर जिल्ह्यामध्ये, की जिथे UGCने घोषणा केलेल्या देशातील बोगस विद्यापीठात महाराष्ट्र राज्यातील समावेश असलेले कुठलं राज्य आहे? नागपूर जिल्ह्यामधलं राजा अरेबिक हे विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 21. UGCने घोषणा केलेल्या देशातील बोगस विद्यापीठाच्या यादीत सर्वाधिक विद्यापीठ कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील आहेत? तर बघा इथं केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे. तर कुठला आहे? दिल्ली. तिथं काय विचारलं तर राज्य कुठलं आहे? जिल्हा कुठला येतो? नागपूर जिल्ह्यात. इथं राज्य विचारलं तर राज्य कुठलं येणार आहे? दिल्ली. प्रश्न क्रमांक 22. UGCने घोषणा केलेल्या सर्वाधिक 20 विद्यापीठात दिल्लीमधील किती विद्यापीठांचा समावेश आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 8 विद्यापीठांचा समावेश आहे. किती? 8 विद्यापीठांचा समावेश आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, लेटेस्ट क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता तुमची जिल्हा न्यायालय भरतीची एक्झाम चालू आहे, त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. याला एक वेळ तुम्ही रिव्हिजन द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पोलीस भरती, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी आता प्रश्नसंच घेणार आहे. पोलीस भरती आता आपण जिल्हा न्यायालयाचे घेतलेले आहे. तुम्हाला जर जिल्हा न्यायालयाचे प्रश्नसंच बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आता आपण पोलीस भरतीमध्ये ऑल जे सामान्य ज्ञानवरती किंवा GS वरती क्वेश्चन येतात त्याच्यावरती आपण ट्रिक्सनुसार बघणार आहोत. प्रश्नसंच कसे बघणार आहोत? ट्रिक्सनुसार बघणार आहोत, जे की तुम्हाला लवकर लक्षात येणार आहे. आणि तसेच मॅथ्स आणि मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर अशा प्रकारचे आपण सब्जेक्ट वाईज व्हिडिओज बनवणार आहोत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. लेटेस्ट क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो.